बहुतेक स्त्रियांना हे ऐकणं आवडत नाही, कारण लहानपणापासून आपल्याला समजावलं जातं, सहन कर, जुळून घे, गप्प राहा. पण आज मी जे सांगणार आहे ते गोड नाही, पण प्रत्येक स्त्रीचं आयुष्य बदलू शकणारं सत्य आहे. हे ऐकणं कठीण आहे, पण सत्य असं आहे की सहनशीलता आणि कमकुवतपणा यात फरक असतो. सहन करायला शिकवणारी दुनिया स्वतःसाठी उभं राहायला शिकवत नाही. स्त्री शांत असेल तर लोक तिला समजूतदार म्हणतात, पण ती बोलू लागली तर तिला बंडखोर म्हणतात. हे कडू सत्य आहे. प्रत्येक स्त्रीने स्वतःसाठी स्वतः उभं राहायला शिकायलाच हवं. आई, पत्नी, मुलगी, सून या सगळ्या भूमिका निभावताना मी कुठेतरी हरवते. पण लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही स्वतःला महत्त्व देत नाही तोपर्यंत कोणीही देणार नाही. अनेक स्त्रिया अपराधीपणात जगतात. स्वतःसाठी वेळ घेतला अपराधी वाटतं, नाही म्हटलं अपराधी वाटतं, स्वप्न पाहिलं अपराधी वाटतं. हे ऐकणं कठीण आहे, पण स्वतःसाठी जगणं हे स्वार्थ नाही. लोक स्त्रीचा आदर तिच्या त्यागामुळे नाही तर तिच्या सीमांमुळे करतात. जेव्हा तुम्ही सगळं सहन करता तेव्हा लोक अजूनच अपेक्षा वाढवतात, पण ज्या दिवशी तुम्ही स्वतःची मर्यादा ठरवता त्या दिवशी वागणूक बदलते. प्रत्येक मजबूत स्त्री कधीतरी एकटी होती, रडली होती, हरली होती, स्वतःवर शंका घेतली होती, पण तिने हार मानली नाही. म्हणूनच ती आज मजबूत आहे. दुखवणारी सत्य स्त्रीला निखरतात. आज नाही बदलला तर उद्या देखील तोच प्रश्न, तीच वेदना आणि तीच शांतता असेल. हे ऐकणं कठीण आहे, पण हेच सत्य आहे. तुमचं आयुष्य बदलायची ताकद फक्त तुमच्या हातात आहे. स्वतःसाठी उभं राहा, स्वतःची किंमत. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.